हरिओम. आज रविवार 2 फेब्रुवारी 2025, वसंत पंचमी. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला सांगणार आहेत, नामाने सद्बुद्धी उत्पन्न होते. ऐकूया. कौरवांनी पांडवांना निदान 5 गावं तरी द्यावीत, म्हणजे युद्धाचा प्रसंग टळेल. म्हणून भगवान श्रीकृष्ण स्वतः दुर्योधनाकडे शिष्टाई करण्याकरता गेले. त्यावेळी दुर्योधनाने सांगितलं की देवा, तू म्हणतोस ते सर्व बरोबर आहे, न्यायाच्या दृष्टीने तू म्हणतोस तसे काहीतरी करणं जरूर आहे, पण तसे करण्याची मला बुद्धीच होत नाही. त्याला मी काय करू? तू सर्वसत्ताधीश आहेस, तर मग माझी बुद्धीच पालट, म्हणजे सर्वच प्रश्न एकदम मिटेल. परंतु तसे काही न होता पुढे युद्ध झालं हे प्रसिद्धच आहे. तीच स्थिती रावणाच्या बाबतीतही दिसते. म्हणून सगुण रूपी अवताराने वासना किंवा बुद्धी पालटण्याचं कार्य होऊ शकत नाही, असं दिसतं की नाही. सद्बुद्धी उत्पन्न करण्याचं सामर्थ्य फक्त भगवंताच्या नामातच आहे. म्हणूनच त्रिकालाबाधित असणाऱ्या नामावताराची आता जरुरी आहे. नाम म्हणजे भगवंतच आहे. ते नाम अनन्य होऊन आपण घेऊया. एका माणसाची प्रकृती बरी नव्हती. प्रकृती बरी होती, पण त्याच्या पायामध्ये काहीतरी दोष उत्पन्न झाला. डॉक्टर म्हणाला की जीव वाचवायचा असेल, बाकीचं सर्व शरीर टिकवायचं असेल तर पाय कापायला हवा. आता नुसता प्राण आहे, पण हात हलत नाही, पाय हलत नाही, डोळ्याने दिसत नाही, कानाने ऐकू येत नाही, पण प्राण आहे तर उपयोग नाही. या उलट बाकी सगळं आहे पण प्राण नाही, तरीही उपयोग नाही. प्राण आहे पण बाकीच्या गोष्टींपैकी एखादी नसली तर चालू शकेल. समजा कानाने ऐकू येत नाही, तर नाही, कुठं बिघडलं? उपासना अनुसंधान हे प्राणासारखे समजावे. बाकी व्याप आहे तो शरीराचा इंद्रियांप्रमाणे समजावा. यात भगवंताचं अनुसंधान चुकलं तर प्राणच गमावल्यासारखं आहे ना. ते सांभाळून जे करता येईल तेवढंच करणं जरूर आहे. ते न सांभाळता बाकीच्या गोष्टी केल्या तर अंती निराशाच येणार. निराशाच आहे. आमच्या मनासारख्या गोष्टी होत नाहीत म्हणून आम्ही दुःखी आहोत असं म्हणण्यापेक्षा, ती गोष्ट आमच्या मनात आहे हे दुःख मूळ आहे. आमकी गोष्ट सुखदायक व्हायला ही जी कल्पना आहे ना, तीच दुःख मूळ आहे, हे समजून आपण वागलं पाहिजे. मांजर उंदरापाशी खेळतं, ते त्याला धरील, परत सोडेल, पुन्हा धरील, पुन्हा सोडेल, पण शेवटी प्राण घेईलच त्याचा. तो काळ आपल्यापाशी करतो आहे, आशेत गुंतवून ठेवील, पुढे जाईल. आपण पहिल्यापासूनच हे ओळखून राहावं की असं गुंतून राहण्यात काही फायदा नाही, आणि अनुसंधान ठेवले तरच मनुष्याचे कल्याण होईल. नाहीतर फार कठीण आहे. मी म्हणणारे, दुसऱ्याला ज्ञान सांगणारे विद्वान, शास्त्री, पंडित सर्व खरे भ्रमातच आहेत. म्हणून म्हणतो, एक करा, अनुसंधान टिकून जेवढं करता येईल तेवढंच करा. आपल्या इच्छेनुसार गोष्टी घडत नाहीत, ही भगवंताची कृपाच आहे. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.